आज 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा होतो संपूर्ण देशभर। आज पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात आणि प्रत्येक मंत्र्यांच्या हस्ते आपापल्या जिल्ह्यामध्ये तसा ह्यावेळचा मान आम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। मी त्यांचे आभार मानतो। आणि आज आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमचे इथले आमदार, कलेक्टर, आमचे SP मॅडम, CO मॅडम सगळेच आज आम्ही या झेंडावंदनाला इथे आलेलो। झेंडावंदनाचा कार्यक्रम झालेला आहे। ज्यांनी पोलीस दलामध्ये चांगलं काम केलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा आता आम्ही सत्कार केला। ज्या मुलांनी चांगलं काम केलं आहे, मुलं चांगल्या ज्या शाळेमध्ये त्यांनी आपापल्या परीने चांगलं काम केलं त्यांचाही आम्ही इथं सत्कार समारंभ घेतलेला आहे। स्वातंत्र्य सैनिक आले होते, अनेक मान्यवर या ठिकाणी आले होते। मी सगळ्यांना संदेश दिलेला आहे की 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी शुभेच्छा व्यक्त करतो। ज्यांनी या देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्या देशाच्या सीमेवरती सैनिक आमचं रक्षण करतायत, या सगळ्यांना मी त्रिवार मानाचा मुजरा केलेला आहे। आज जर आपण पाहिलं, पाऊस चांगला आहे, पावसाने पण सकाळी आमचं स्वागत केलेलं आहे। आता पाहूया पाऊस अजून किती पुढं पडतोय, परंतु जी अपेक्षा होती तिथपर्यंत पाऊस पोचलेला आहे। थोडाफार अजून बाकी आहे, तो पुढच्या काही 1-1.5 महिन्यामध्ये ते कव्हरिंग होईल। काल कलेक्टर आमची चर्चा झाली तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत किती पाऊस पडला आणि किती राहिलेला आहे। तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संदेश देतोय की सगळीकडेच पाऊस चांगला हो आणि शेतकरी बळीराजा आमचा सुखी समाधानी हो। अंतिम टप्प्यामध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य शिवसेना शिंदेचे आणि राष्ट्रवादी दादांची, आता मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं तर चांगली बाब आहे आणि वस्तुस्थिती त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। कारण आम्ही जे काय लढतोय ते मेरिटवरती लढतोय आणि मेरिटप्रमाणे याही वेळेला निकाल आमच्या बाजूने लागल असं आम्हाला वाटते। तेच मुख्यमंत्री बोललेले असतात। एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील मनातले मुख्यमंत्री आहेत मनातले, कारण पूर्वी त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या ह्याच्यावरतीच लोकांनी त्यांना मनातलं केलेलं आहे। आता पुढचं बघूया काय असेल ते, परंतु आत्ता सगळ्यांच्या मनातले आहेत। परंतु सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। चांगली बाब आहे ना, त्याला आमचा पाठिंबा राहील, सहकार्य राहील। कारण अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या होणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे आणि त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहील। सर, मुख्यालयातील ध्वजारोहण जो आहे तो मान तुम्हाला मिळाला आहे, तो एक आनंद आहे। मात्र दुग्ध सरकार योग जो आहे तो चुकलेला आहे। पालकमंत्री पदाचं सातत्यानं तुम्ही सांगताय की 2 दिवसांनी घोषणा होईल, काय नेमकं कुठं घोडा अडतंय, काही राजकीय? आज स्वातंत्र्याचा दिवस आहे। आज स्वातंत्र्याला हे जे काय आम्हाला झेंडावंदनाचा मान मिळालेला आहे त्याचप्रमाणे काही दिवसामध्ये तोही मान मिळेल अशी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे। कारण तसे आता अडचण आणि अडथळा काय राहिलेला नाही आहे। परंतु आज आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आमचे आमदार आहेत, ह्यांना आता मी पाठवतो आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडं, काय अडचण आहे ते सांगतील। पण मला वाटतंय की लवकर होणं अपेक्षित आहे आणि होईल। आम्ही जे काम करतोय ते बोलतोय आणि अडचणीचा काय भाग तसा राहिलेला दिसत नाही आहे, म्हणून पण आम्ही बोलतोय। जर अडचणीचा भाग असता तर आम्ही बोललो नसतो। पालकमंत्रीपद आपल्याला मिळाल्यानंतर एकूणच राजकीय प्राबल्य आणि सामर्थ्य शिंदे शिवसेनेचं वाढण्याची देखील भीती काही राजकीय नेत्यांना सतावते का? त्यातून काही अडथळा येतोय का? काय वाटतं? असं काय वाटत नाही। आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, प्रत्येकाचा मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ राखूनच आम्ही चाललेलो आहोत। काय 2 खासदार आमचे आहेत, 7 आमदार आमचे आहेत, जिल्हा परिषद आमचे आहे, अनेक नगरपालिका नगरपंचायती आमच्याकडे आहेत, महानगरपालिका पनवेलची आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे आजच्या जर स्थितीला आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये 7 सदस्य वगळता महायुतीचे 52 सदस्य आज आमच्याबरोबर आहेत। सगळ्या नगरपालिका नगरपंचायती ह्या आमच्यासोबत आहेत, महानगरपालिका आहेत, पंचायत समित्या आमच्याकडे आहेत। मग तुम्ही आम्हाला सांगा, आता आम्ही जर सगळ्यांना बरोबर घेऊन चाललोय तर कोणाचं प्राबल्याने कोणाचं जो काम करेल तो पुढे जाईल। एक प्रश्न आहे, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आपल्यासोबत नव्हती तर देखील राष्ट्रवादीला आपण आता सोबत घेतलंय आणि आपण नंबर 1 चा पक्ष असून देखील आपला अध्यक्ष नाहीये, मोठी शोकांती काय सांगा? राजकारणामध्ये कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही आहे। परंतु आम्ही तिघांनी मिळून नंतर युती केलेली आहे। प्रत्येकजण आम्ही लढलो, कारण अर्ध्या भागामध्ये आम्ही
भारतीय जनता पार्टीबरोबर होतो आणि अर्ध्या भागामध्ये नव्हतो. तरी पण आम्ही जुळून ज्या वेळेला देशामध्ये आणि राज्यामध्ये जर आमची महायुतीचं राज्य आहे तर आम्ही 2 पावलं पाठीपुढे सरकणं क्रमप्राप्त आहे. आणि आमचा मित्रच वाकडीकर हे अध्यक्ष झालेले आहेत, ते अध्यक्ष आहेत म्हणजे महायुतीचा अध्यक्ष आहे. जरी ते एका पक्षाचे असले तरी आज महायुती म्हणून आम्ही त्यांना स्वीकारलेलं आहे. 1.25 वर्षांनी आमचा शिवसेनेचा अध्यक्ष ठरला. सर, निवडणुकीला जर पाठीपुढे केलं असतं तर व्यर्थ खर्च आपला झाला नसता. हा, निवडणुकीला जर पाठीपुढे आपण केलं असतं तर व्यर्थ खर्च झाला नसता जिल्हा परिषदेच्या. मग जनतेचं कसं काय झालं असतं? मग जनतेने आम्हाला शिव्या दिल्या असत्या. जशा आता आमदारकीला देत आहेत तशा, विधान परिषदेला शिव्या देत आहेत तशा आम्हाला तेव्हा दिल्या असत्या. राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आणि सरकारवर त्यांनी अनेक ताशेरे मारले बघा, आणि नाराजगी देखील व्यक्त केली. तुम्ही जर असाल त्यावेळेला तिथं तर तुम्ही त्यांना स्पष्ट विचारायला पाहिजे होतं. ते आले होते, ते माणगावला त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलेले. असे सेपरेट एकनाथ शिंदे साहेब येतात तसे काय ते आलेले नव्हते. आम्ही स्वतः मिटिंग घेतलेली आहे आणि आमचं कर्तव्य आहे. आमचा अध्यक्ष, आमचे आमदार आहेत, आम्ही आहेत, कलेक्टर आहेत, SP आहेत, शिव सगळे आम्ही येत्या गणपतीच्या अगोदर हा रस्ता सुशिक्षित आणून देण्याची जबाबदारी घेतो. परवा कॅबिनेटला पण आम्ही सांगितलं, मुख्यमंत्री सगळ्यांना, आणि ती जबाबदारी आमची आहे. आज 15 ऑगस्ट झाल्यानंतर आम्ही लगेच परत मिटिंग घेऊन रस्ता कुठपर्यंत झाला आहे, अध्यक्ष सगळ्या आमदारांना घेऊन आम्ही स्वतः पाहणी करतो. मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये नेहमीच खडाजंगी होते. सरकारने जर हे आरक्षण दिलं नाहीये तर वर्षावर आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला. मनोज जरांगे पाटील हे आपल्याला माहिती आहे, हे मराठा आरक्षणासाठी जे काय लढतायत, झगडतायत, त्यासाठी मला वाटतं त्यांच्या परीने ते योग्य आहे. पण शासनाच्या वतीने आम्ही पण योग्य आहोत की आम्ही पण त्यांना त्यांच्या मनासारख्या बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या आरक्षणाच्या माध्यमातून. मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, किंवा आता आमच्या सुनित्रा वहिनी असतील, आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही सगळे की जे योग्य आहे ते आम्ही देतोय. जे काही गोष्टी अशा आहेत की ज्या देऊ शकत नाही आहेत, म्हणजे ते केंद्राच्या हातात असतील, कोर्टाच्या हातात असतील किंवा अनेक काय, पण त्यासाठी थोडंसं आम्ही सगळेजण विचार वेळ जर काढायची असेल, आता डांबरीकरण करू शकत नाही, पाऊस आहे, मग दुसरा पर्याय काय आहे? मग त्या खड्ड्यांपेक्षा पेवर ब्लॉक जरी असले तरी काही काळ आम्हाला गणपती गेले का आम्ही परत ते व्यवस्थित करणारच आहोत. त्याचा पण तो विचार करू आम्ही, त्याची काळजी करू नका. पण जनतेला अडचण होणार नाही असे आम्ही शक्यतो व्यवस्था करतो. जिल्ह्याच्या दृष्टीने फलोत्पादन वाढीसाठी काय प्रयत्न केले जाणार आहे? आता मी सांगितलं, आता नवीन रोजगार हमी योजनेऐवजी VBG रामजी ही जी काय आता संकल्पना नवीन जे काय आम्ही आणलेली आहे, त्याच्यामध्ये लोकांना रोजगार पण, वैयक्तिक लाभाच्या योजना, शाश्वत विकास, जो गावाचा ग्रामपंचायतीचा, जो जिल्हा परिषद पंचायत समितीलाही आम्ही सहकार्य करणार. त्याच्यामध्ये जे फल लागवडीचं आहे उद्दिष्ट ते पण आम्ही साध्य करतोय. कारण फळं लावल्यानंतर काळांतराने झाडं मोठी झाली, दर वर्षाला फळं आलीत का अडचण येणार नाही. भात शेतीला पाऊस जास्त आला का कुजते, कमी पडला तर सुकते, ह्या अनुषंगाने आम्ही तो विचार करतोय. आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.